मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती काल जो काही टँकर उलटला आणि त्याच्यानंतर आता 36 तासानंतर तो टँकर रेस्क्यू करण्यामध्ये आणि तिथून काढण्यामध्ये प्रशासनाला यश आले। आपण पाहू शकता मी सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती उभी आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे। पण काल जो काही गोंधळ झाला त्यानंतर अनेक प्रश्न सुद्धा प्रशासनावर उठले गेले। खरं तर म्हणजे आपण पाहिलं तर जो काही टँकर होता ते हटवण्यासाठी प्रशासनाला 36 तास का लागावेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। NDRF आणि BPCLच्या टीमला घटनास्थळी पोहोचून काम सुरू करायला खरं तर वेळ लागला नाही, ते लवकरच पोहोचले, पण ते टँकर त्या ठिकाणाहून काढायला 36 तासपेक्षा जास्त कालावधी उलटला, ज्यामुळं काल LS मराठीची टीम जेव्हा त्या घटनास्थळी पोहोचली होती आणि प्रवाशांशी संवाद साधला आपण, तर प्रवाशांचं असं म्हणणं होतं की प्रशासनाचा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही। खरं तर कोणताच प्रशासनातला अधिकारी त्यांच्याजवळ आलेला नाही आणि लहान मुलं होती, वृद्ध होती, स्त्रिया होता, मग त्याच्यामध्ये वॉशरूमची सुविधा असेल किंवा खाण्यापिण्याची सुविधा असेल, अक्षरशः जे प्रवासी होते ते अक्षरशः त्रस्त झालेले काल आपण पाहिले आणि त्यानंतर अनेक प्रश्न प्रशासनावरती उठले जात आहेत। खरं तर काल आपण पाहिलं तर ST महामंडळाच्या ज्या बसेस होत्या एका लाईनीमध्ये ST महामंडळाच्या 150हून अधिक बसेस या हायवेवरती होत्या आणि त्यामुळं 2 दिवस त्या बसेस त्या ठिकाणी अडकून राहिल्यामुळे ST महामंडळाला 3 कोटीपेक्षा जास्त आर्थिक फटका या ठिकाणी बसलेला आहे आणि सोबतच 25 वर्ष झाली तरी ह्या हायवेला पण प्रश्न असा उठतोय की आजही एखादी आणीबाणी आली तर आपल्याकडे प्लॅन बी का नसतो, हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरा म्हणजेच एक मार्ग बंद झाला तर समोरच्या लेनमधून वाहतूक वळवण्याची साधी तांत्रिक सुविधा आपण का निर्माण करू शकलो नाही इतक्या 25 वर्षामध्ये, हेही एक महत्त्वाची गोष्ट आहे। कारण 30-36 तास प्रवासी त्या ठिकाणी अडकून होते, जेवणाची सुविधा नव्हती आणि नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला। ST महामंडळाला आर्थिक फटका तर बसलाच, पण प्रवाशांना सुद्धा मानसिक फटका या ठिकाणी बसला असं म्हणावं लागेल आणि एकंदरीतच या ठिकाणी आर्थिक फटका असेल किंवा मग नियोजनबद्ध काम झालेलं नाही असं कुठंतरी म्हणावं लागेल। म्हणजे 25 वर्ष झाली हा हायवे होऊन, 25 वर्षानंतर सुद्धा आपण एक पर्यायी मार्ग या ठिकाणी उभारू शकलो नाही, हे खरं तर मोठं अपयश आहे, ज्यामुळे 36 तास लागले आपल्याला त्या ठिकाणाहून ते टँकर काढायला आणि तेवढा वेळ प्रवासी त्या ठिकाणी अडकून होते, हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी प्रिया मोरे, LS मराठी, पुणे।